तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांचं पॉवर बी आय सुरू होतं आहे ना. कोणाचं होतं? पॉवर बी आय नीट करा. पायलट्स वगैरे काय आहे ते शिकून घ्या. हवं तर सरांना थोडं सिलेबस अपग्रेड करायला लावा. सो म्हणून म्हटलं की लागतं आहे ते कारण बाहेर. तुम्ही पण बघितलं VS कोड वापरत असेल ना. आलेत का तिथे वर डायरेक्ट येऊन गेलं. एक्सेल नवीन बघितलं का? को पायलट आलं आहे. इंटरव्ह्यूमध्ये विचारतात ते वापरून करून दाखव. कारण की इंटरव्ह्युअर्सला माहिती आहे त्याने पटकन होईल. समजलं का? म्हणजे हा किती क्विक करू शकतो बा एखादी काम. मग ते क्विक करण्यासाठी काय वापरावं लागेल? को पायलट. मग ते वापरता आलं पाहिजे. बघितली का काय पांडास लोड करता आला का डेटा सेट? SQL नाही जमलं, त्याला इम्पोर्ट करावं लागतं. इम्पोर्ट SQL i3, SQL IT असं. पहिले जसं आपण नंपा इम्पोर्ट करतो ना तसं SQL. तुम्ही काय कधी येता कधी येत नाही तुमच्या मागे. असं नका करू. आता काय 2 लेक्चर राहिले. ओके, लेट मी स्टार्ट. जागृतीने केलं आहे बघ. अजून लिंक्डइनवर कोणी कोणी केलं? अरे मला असं पोस्ट फॉरवर्ड करून द्या ना, असं म्हणतोय मी. चल असो. आज आपण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार, डेटा क्लिनिंग. पण ते डेटा क्लिनिंग का, कशासाठी, का बरं शिकतोय हे आज. तुमचं नाव काय बोलले? तन्मय. ठीक. व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज डेटा क्लिनिंग ऑनलाईन? चलो बता. डेटा क्लिनिंग काय आहे? Unstructured data converted into a formatted data. नो. Insights. हे जर असं बोलले तर तुम्हाला पहिले विचार, अनस्ट्रक्चर्ड कालच शिकवलं मी, इथेच चुकलंच सानी का? Unnecessary values आणि null values ओके. गुड. चलो अजून काही कोणाला? तुम्ही त्याचे पटपट आन्सर दिले पाहिजे. डेटा क्लिनिंगची गरज काय?
डेटा क्लिनिंगची गरज काय आहे हा मुद्दा प्रश्न आहे. Data set contains errors and inconsistencies. डेटा सेट अरे संदीप, तुम्ही मंडेपासून येणार होता. अहो सर नाही, प्रोजेक्टचं चालू आहे कॉलेज, त्यामुळे राहिलो. मला तेवढं विचारलं, सरांना विचारलं, तुम्हीच आले नाही. येणार होतो पण ते एकदमच तारीख पडली ना, त्यामुळे राहिलो. नक्की तारीख प्रोजेक्टचीच आहे ना? आहे सर, पाठवतो वाटलंच तुम्हाला. नाही नाही, ते नाही, इट्स ओके, आय ट्रस्ट यू. तारीख म्हटलं प्रोजेक्टचीच आहे ना? आहे. बर, ठीक आहे. चलो, सो आय वॉज टॉकिंग अबाउट डेटा क्लिनिंग, वाय इट इज इम्पॉर्टंट, का करतो, का शिकतो. असंच काहीतरी बोला, आपण बोला. जर डेटा क्लीन नसेल तर काय होईल? रॉंग इनसाइट्स वगैरे भेटतील, अनालिसिस रॉंग होईल. रॉंग ॲनालिसिस म्हणण्यापेक्षा इनअप्रोप्रिएट ॲनालिसिस होईल. करेक्ट. और ॲनालिसिस विथ अ व्हेरी लेसर ॲक्युरेसी विच वुड लीड टू रॉंग डिसिजन मेकिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, समजलं काय बोललो मी? असं नाही की प्रेडिक्शन्सच चुकतील असं तर नाही होणार, बट होईल काय, जे 100% ॲक्युरेसी आली पाहिजे ॲनालिसिसची ती किती येईल? कमी येईल. ठीक आहे ना. जर एक तुम्ही IPL बघता? हां, आता बरं आलं सगळ्यांना. तर IPL मध्ये म्हणजे तुम्ही एक ब्लॉग आहे किंवा एक पॉडकास्ट होता, आय डोंट नो कोणाचा, तिलक वर्मा का कोणाचा तरी होता. त्याने सांगितलं की मुंबई इंडियन्सची डेटा ॲनालिस्टची टीम खूप स्ट्रॉंग आहे म्हणे. का म्हणे त्यांचं स्वतःचं इनसाईड एक ॲप आहे की माझी जर उद्या मॅच असेल, ठीक आहे, तर उद्या त्या टीमचे कुठले कुठले बॉलर्स आहे ते सगळे येतात. मी त्यांना किती वेळा फेस केलं आहे, किती ठिकाणी त्यांना 6 मारले, किती वेळेस मी त्या बॉलरला, सपोज लेटचे मुंबईची मॅच आहे एनिथिंग RCB सोबत, तर तिलक वर्माने किती वेळा भुवनेश्वर कुमारला 6 मारला आहे, कुठल्या एरियात मारला आहे, किती वेळा तो बीट झाला आहे आणि किती वेळा त्याने आऊट झाला आहे, हे सगळं येतं म्हणे आम्हाला. त्यावरनं पूर्ण चार्ट येतो म्हणे ॲनालिसिस. सो आर डेटा ॲनालिस्ट टीम इज व्हेरी टॉप नॉच, बिकॉज ऑफ दॅट आय परफॉर्म रिअली गुड, असं तो बोलला होता एका याच्यामध्ये. तर मी जस्ट ते ब्लॉग वाचायला घेतला. त्यांच्याकडे प्लेयर एकदा आल्यानंतर त्याच्या पर बॉलचा रेकॉर्ड असतो. पर बॉलची व्हिडिओ आहे आणि त्याला सॅग्रिगेट केलं जातं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स पण टाकले. ब्लॉग्स असेच असतात, तुम्ही अजून वाचायला नाही घेतले, लिंक्डइन वगैरे ऑनलाईन विकिपीडियावरती वगैरे हे बघा, त्याने टाकले. त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम्स पण सांगितले की बऱ्याच वेळा असं होतं की वी डोंट गेट दॅट एक्झॅक्ट व्हिडिओ. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतात, इनकन्सिस्टंट डेटा म्हणतात. इनकन्सिस्टंट डेटा म्हणजे काय, सपोज 1 ते 10 रोज आल्यात बरोबर, पण 11वी 12वी 13वी रो नाही आली आहे, परत मग 14वी 15 16 आल्या आहेत, परत नाही आल्या, इनकन्सिस्टंट. तो एक पहिला प्रॉब्लेम होता की इनकन्सिस्टंट होतं. कारण की प्रत्येक बॉलर काय सलग 4 ओव्हर टाकत नाही ना, मध्ये परत गॅप येतो, परत मध्ये शोधावं लागतं की या ओव्हरच्या मध्ये कुठल्या ओव्हरमध्ये टाकलं. ठीक आहे, मग आमची एक टीम फक्त ते टाकते, तो बॉल टाकते लेट्स से 14व्या ओव्हरचा बॉल. तर चुकून काय होतं की 14व्याऐवजी 13वी टाकल्या जाते, 13व्या पहिलं टाकला जातो. अजून एक प्रॉब्लेम येतो, कधी कधी बॉलर इंजर्ड होतो. इंजर्ड झाल्यानंतर 2 बॉल तो टाकतो, तिसरा बॉलला दुसरा बॉलर येतो असं. सो देर आर इश्यूज. तर त्यांनी हे प्रॉब्लेम्स पण सांगितले. ठीक आहे, सो आर मेन एम इज टू फर्स्ट गेट द क्लीन डेटा सेट फ्रॉम आर रेकॉर्ड्स. आणि डेटा वेअरहाऊस बोलले तिथे पण, रेकॉर्ड्स नाही बोलले, डेटा वेअरहाऊस बोलले. फ्रॉम अ डेटा वेअर गेट द क्लीन डेटा सेट. कळलं का काय क्लीन डेटा? का बरं, जर अनक्लीन्ड असला ना तर इथे आम्हाला पुढे खूप प्रॉब्लेम येतो मॅपिंगला. ठीक आहे, मग क्लीन डेटा सेटमध्ये काय होतं, मल्टिपल टाईप्स. ठीक आहे, आता त्यांच्या तर तसा तर इश्यू होत नाही, बट रेकॉर्ड्स चुकतात, नंबर्स चुकतात, फिगर्स चुकतात, आणि अजून एक
जेव्हा डेटा इम्पोर्ट होतं, डेटा इम्पोर्ट होताना म्हणे आमचे काही काही व्हॅल्यूज निघून जातात. तर जाऊन परत ते चेक करा की हां या ओव्हरमध्ये त्यांनी 14 रन मारले होते का 13 रन मारले होते, हे जाऊन परत चेक करा, परत जाऊन आणा. आणि सेम नॉट ओन्ली फॉर बॅट्समॅन, हे बॉलरसाठी पण आहे. या बॅट्समॅनला मी किती वेळा आउट केलं, किती वेळा मी वाईट टाकल्या, कळतं किती मायन्यूट डेटा असेल तो, किती वेगळ्या पद्धतीचा आणि किती लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा असेल. तर एवढ्या डेटाला क्लीन करणंच हाच मोठा टास्क आहे म्हणे आमचा ॲनालिसिसपेक्षा. जर तुमचा डेटा क्लीनच नसेल तर तुमचं ॲनालिसिस होणार नाही आणि पुढे डेटा सायन्समध्ये तुमचे प्रेडिक्शन्सच होणार नाही. करेक्ट ना? करेक्ट. जर तुम्हाला माहिती आहे की लेट्स से अजून प्रेडिक्शन्सचं तुम्हाला मी सांगत म्हणजे थोडं एक आयडिया देतो. तुम्ही मागच्या 10 वर्षापासून सपोज एक मॅच बघताय वानखेडेवरती, वानखेडे स्टेडियमला. तर तिथे तुम्हाला माहिती आहे की लेट्स से जो पहिला बॅटिंग करेल तो हारेल, जो दुसरा करेल तो जिंकेल वगैरे, हे तुम्हाला माहिती आहे. आज टॉस झाला आणि तुम्ही बघितलं आज मुंबईची पहिली बॅटिंग आहे, तर मग चान्सेस कोणाचे असते? तुम्हाला ते विन प्रेडिक्टर पण येतं बघा गुगलवरती, ऑटोमॅटिक चेंज होऊन जातं. टॉस झाल्या चेंज होतं. का बरं? ते 5 डेटावरती होतं. 5 डेटा काय सांगतो? ज्यांनी पहिली बॅटिंग केली आहे ते मोस्टली हारले आहेत. ड्यू वगैरे फॅक्टरचे पण आहे, लेट्स नॉट क्रिकेट गो डीप इन टू इट. कळलं? तो एक इश्यू होतो, त्याच्यामुळे ही लोक हारली आहेत. ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत की जर तुमचा प्रिव्हियस डेटा जर तो विथ लाईक प्रॉपर क्लीन असेल तरच पुढे गोष्टी होतील. जर अनक्लीन नसेल तर पुढे काहीच होणार नाही. ठीक आहे. म्हणून मग आपली एक व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप मी बोललो ती EDAची काय आहे? डेटा क्लिनिंग. जर डेटा क्लीनच नसेल तर पुढे तुमचं काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. डेटा क्लिनिंग इज द हार्ट ऑफ डेटा अनालिटिक्स. खरं तर डेटा क्लिनिंगसाठीच ही डेटा अनालिसिस ब्रांच आलेली. नंतर पुढे तुम्हाला सांगू का, हे जे आपण म्हणतो ना आय कॅन गिव्ह द बेस्ट इन्साइट्स, आय कॅन गिव्ह हे गरजच नाही आहे रे कंपनीजमध्ये. जेन्युअनली सांगतो तुम्हाला. कंपनीला तुम्हाला खूप सांगितलं जातं की कंपनीला पुढे जाण्यासाठी तुम्ही हेल्प करता. तुम्हाला वाटेल ॲज अ फ्रेशर तुम्ही जाल आणि कंपनीला पुढे जायला मदत कराल. हा अशी कुठली पोझिशन नाहीच आहे. ॲज अ डेटा अनालिस्ट आयदर यू विल वर्क ऑन SQL, बट दॅट टू इफ द कंपनी हॅज गुड SQL infrastructure. Secondly, if you have good cloud computations, you will work on AWS. तिकडनं. Third, you will work on Power BI. And fourth, टास्क ऑटोमेट करायला API साठी you will work on Python. असं काम होतं. कळलं? तुमच्या किती लोकांनी असं मनी धरून चाललं होतं की नाही आम्ही तर चांगले इन्साइट्स देणार कंपनीला, हे देणार ते देणार. सांगा, खरं सांगा. चलो ऑनलाईन. येस. काय अक्षदा का तुमचं असे धक्के देतो का मी तुम्हाला खूप? जो फॅक्ट है वो फॅक्ट है, मेरे को ऐसा झूठ बोलना नहीं पसंद. आता काय, येस ऑनलाईन किती लोकांना वाटलं होतं की असं असेल, किंवा किती लोकांना असं सांगितलं गेलं होतं कुठून पण यूट्यूब व्हिडिओ ऑनलाईन असं. अरे बोला रे. एका ठिकाणी शिकवत तिथले मुलं आहे ना, म्हणजे त्याचे बंच ऑफ क्वेश्चन्स घेऊन येतात. सर असं आजचे 3 तरी माझे सांगा हे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे सर मला कळत नाही आहे हे असं केलं तर असं कसं होईल, किंवा जर रॉ डेटा असा आला तर मग कंपनीमध्ये रॉ डेटा येईल कसा, सर मग आम्ही एकमेकाशी बोलू कसं कंपनीमध्ये, असे क्वेश्चन्स घेऊन येतात. कळतं रे, हे फ्रेशर्सचा माइंडसेट बघा आहे. इथलेच एक आहे तिथे पण जातो तर तिथे त्यांचा माइंडसेट बघा. म्हणून मी तुम्हाला प्रश्न कसे पडत नाही असे. आणि काही तुम्ही फीज भरली इथे, काही फरक पडत नाही क्वेश्चन्स विचारायला, काहीच फरक पडत नाही. घरच्यांनी कष्ट करून दिलेत ना पैसे, अरे त्याचं वसूल करा रे. सो लाईक तुम्ही डेटा अनालिस्टमध्ये मी ज्या 4 गोष्टी सांगितल्या ना, तुम्ही असंच काम कराल. कळलं का? ठीक आहे. जर MNC असेल तर हे मला रिसर्च ॲनालिस्ट MS वगैरे याचं काहीच सांगू नका. तिथे तुम्हाला एकाच गोष्टीवर काम आहे. कशावर?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल. ठीक आहे. बट लाईक हार्डकोर डेटा अनालिस्ट वर्क इज दिस. लिहून घ्या काय. इफ द MNC has an SQL based infrastructure, secondly cloud, third Power BI, and fourth is your like exactly Python API handling. API समजता काय. Yes, online. Do you understand API? बाकी सगळ्यांना समजतं का. आदित्य वगैरे, अक्षर, आकांक्षा, भूषण. ठीक आहे. चलो. API काय असतात. API इज समथिंग विच कनेक्ट युअर फ्रंट एंड अँड बॅक एंड. सांगितलं होतं वाटतं मी. काय. इट कनेक्ट युअर, इट्स अ ब्रिज बिटवीन युअर फ्रंट एंड अँड बॅक एंड. कसं समजून घ्या. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जातात, करेक्ट. अरे हो का नाही, तिथे तर गेले असाल ना. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती सगळ्यात पहिले तुमच्यासमोर काय येतं. लाईक लेट्स से मेनू कार्ड, करेक्ट. आणि मग वेटर काय करतो. ऑर्डर घेतो, करेक्ट. ऑर्डर घेतली. ऑर्डर घेतल्यानंतर ती ऑर्डर तो कुठे घेऊन जातो. किचन, शेफकडे. शेफ काय करतो. प्रिपेअर करतो. प्रिपेअर केल्यानंतर मग परत काय होतं. शेफ काय आपलं वेटर काय करतो. पहिले घेऊन येतो ना तिकडनं. किचनमधनं पहिले तुमच्या टेबलला घेऊन येतो, मग सर्व करतो, मग तुम्ही खाता. दिस वेटर इज नथिंग बट युअर API. तुम्ही जे आहात, तुमची जी टेबल आहे तो तुमचा फ्रंट एंड आहे. तिकडनं तुम्ही एक क्लिक केलं. फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, ही स्क्रीन आहे बरोबर. जर मी इथे हे बघा, हे फ्रंट एंड लिहिलं आहे वरती. इथे जर मी क्लिक केलं तर बरोबर तेच का ओपन होतं आहे. बॅकएंडला जाऊन समजतंय ना की हे ओपन करायचं आहे, करेक्ट. जर मी इथे लेट्स से मी इथे याचं वर केलं किंवा मी इथे मेसेज टाईप केला की हाय दिस इज फॉर द API डेमो, करेक्ट. हे एंटर केलं, हे तेव्हा बाकीच्यांना जाऊन दिसलं ना, करेक्ट. म्हणजे इथे टाकलंय मी, बॅकएंडला ते API ते घेऊन गेलं. ठीक आहे. ट्रिगर काय झालं की ते सगळ्यांना दिसलं पाहिजे जे पण ऑनलाईन मीटिंगमध्ये, आणि ते परत सर्वांना दिसलं. सिम्पल, करेक्ट. ठीक आहे. समजलं ना. एंड पॉईंट्स म्हणतात त्यांना. याला काय म्हणतात. एंड पॉईंट्स म्हणतात, जिकडनं API इन्स्टिगेट होतो. ठीक आहे. समजलं API एंड पॉईंट काय आहे. येस, ऑनलाईन समजलं ना. गुड. चलो. सो APIs वगैरेबद्दल माहिती ठेवा. ठीक आहे. खूप लागतात APIs. आणि कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर पायथन बेस्ड कुठल्या कंपनीमध्ये गेला, तुमची सॅलरी डेटा अनालिस्टपेक्षा खूप जास्त असते. ठीक आहे. डेटा अनालिस्टचं ओव्हरऑल ग्लोबल एक सांगतं की द सॅलरी हॅज डिक्लाइन. बट इफ यू वर्क ऑन एनी वन कॉम्पोनंट ऑफ डेटा अनालिटिक्स, युअर सॅलरी इज गुड. ओव्हरऑल जर तुम्ही जाल ना, लेट्स से डेटा अनालिस्ट म्हणूनच जाल, पण तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला काम एकाच गोष्टीवर असतं. इफ यू गो ॲज अ प्रॉपर SQL डेव्हलपर, पायथन डेव्हलपर, पॉवर BI. पायथन डेव्हलपरला ते API लागेल. लेट्स से पॉवर BI किंवा SQL, तर मग तुमची कम्पॅरेटिव्हली तुमची सिटी लेट्स से म्हणजे एखाद्या कम्पॅरेटिव्हली तुमची सॅलरी जास्त असते. पण मग डेटा अनालिस्टचं तुम्हाला मी बोललो, एक प्रॉपर रोल सेट हा नाहीच आहे. जसं माझं काम आहे पायथनवरती, करेक्ट. आय कुड से दॅट आय एम अ पायथन डेव्हलपर, बट माझी पोझिशन कंपनीमध्ये ॲज अन AI इंजिनियर आहे, कळलं का. बट माय वर्क इज ऑन पायथन. AI मध्ये ठीक आहे, काम पूर्ण पायथनवर बरंच असतं. एक सोल्युशन आर्किटेक्ट देणं असतं, लँगचेन फॉर्म करणं, लँगचेन हँडलिंग असतं, रिक्वेस्ट हँडलिंग असतं, LLM ट्रान्सफॉर्मेशन्स असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात. बट माय वर्क इज ऑन पायथन ना. सो आय एम अ पायथन डेव्हलपर. सो तुमचं तसं काम कसं SQL डेव्हलपमेंटवर माझं काम आहे. आय वर्क ॲज अ डेटा अनालिस्ट. ओके. चलो. हां.
this JSON file yesterday when we said companies have data in JSON one. JSON files are nothing but the same files where तुमचा जो डेटा आहे तो जेसॉनमध्ये स्टोर्ड असतो. म्हणजे जेसॉन आहे ना एक की व्हॅल्यू पेअर सारखं देतो. कळलं का? की व्हॅल्यू पेअर समजलं. कंपनीजकडे डेटा कसा असतो, लेट्स से नेम आहे तर नेममध्ये एक स्टोर्ड असेल, ठीक आहे. एक्झॅक्टली ॲड्रेस स्टोर असेल तर एकेकासाठी स्टोर असेल. तर जेसॉन फाईल्समध्ये का स्टोर असतो? कारण की ॲज कंपनीज आर डुईंग AI ट्रान्सफॉर्मेशन्स, AI हँडल्स जेसॉन फाईल रिअली वेल. सो पहिल्या पण जेसॉन फाईलमध्येच असायचं, बट आता सगळ्या कंपनीज जास्त प्रमाणात जेसॉन फाईल्सवरती जात आहेत. ट्राय करा जेव्हा तुम्ही तुमचं पॉवर BI शिकाल, ट्राय टू इम्पोर्ट जेसॉन फाईल आणि ट्राय करा की जेसॉन फाईलवरती तुम्ही कॉम्प्युटेशन्स करा. ठीक आहे, खूप कामाचं आहे ना ते. मी तुम्हाला तेच म्हणतो, उद्या तुम्ही माझ्या लेक्चरला या, उद्या नाही परवा थर्सडेला तुम्हाला मी माझ्या लॅपटॉपमध्ये मी कॉन्फिगर केलं आहे, कालच बसलो होतो करायला, मी दाखवतो. हो तर मी आमची बिझनेस ॲनालिस्ट आहे. ॲक्च्युली ते इथे तसं नाही आहे. तिचा जर मला एखादी डॅशबोर्ड भेटला तर मी दाखवेल तुम्हाला. ती बिझनेस ॲनालिस्ट गौरी कासार म्हणून, तुम्ही यू कॅन सर्च हर ऑन लिंक्डइन. सो शी डज लाईक तिचं प्रॉपर पॉवर BIवरती काम आहे, ओनली पॉवर BI. सो आय कुड शो यू दॅट डॅशबोर्ड जर झालं. तिने सांगितलं की फाईल्स जेसॉनमध्ये येतात म्हणे आमच्या सगळ्या. सो पण ती शिकली होती CSV अँड त्याच्या फाईल्स. तो प्रॉब्लेम खूप झाला म्हणे मला. 3 महिने मला काहीच समजलं नाही म्हणे पहिले. त्यापेक्षा आत्ताच तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा, म्हणजे मग तुमचा तो टाईम वाचेल. ठीक आहे. 3 महिने तिला ट्रेनिंगमध्ये सॅलरी पण कमी आली होती. ठीक आहे, ती शी वॉज कन्सिडर ॲज अ ट्रेनर, बट आता चांगली आहे. 5 LPA इन नाशिक. सो असं आहे. तर तुमचा तो पण वेळ नको वाया जायला. ठीक आहे, चल. ओके, चलो. स्क्रीन दिसते सर्वांना? मला डेटा क्लिनिंगची बघू द्या. हां, होती. ठीक आहे. इथे मी एक रॅन्डम डेटा सेट घेतला आहे. काय घेतला आहे? एक रॅन्डम डेटा सेट आहे. ठीक आहे. काय डेटा आहे? हा डेटा तुम्हाला घेता येईल ना df.head. कसं? df = pd.read.csv किंवा जे पण फाईल असेल, बट मोस्टली CSVवरतीच करा. ठीक आहे. CSV इन ब्रॅकेट जी फाईल नेम आहे. कॅगलचा डेटा कसा बोलायचा कळलं ना? कसं बोलायचं? कॅगल डेटा सेट नाही बोलायचं. डेटा कुठला वापरला आहे? करेक्ट. हां, गुड. चलो बोलो. ही काय डेटा आहे? कसला डेटा वाटतोय मग हा? इट्स अन एम्प्लॉई डेटा. करेक्ट. ठीक आहे. आता आपण याच्यात थोडे बघू किती आहे, केवढा आहे. ठीक आहे. याच्याने काय कळलं मला? टोटल काउंट ऑफ रोज अँड कॉलम्स. ठीक आहे. तर मी करतो df.info. याने काय कळलं रे? एक्झॅक्टली. नंतर मग df.describe. काय दिले? बट हां, गुड. ठीक आहे. दिस विल गिव द समरी
statistics of the numerical columns in the set. ठीक आहे, समजलं. इथून पुढे आता जर मला टोटल याच्यात नल व्हॅल्यूज आहे का नाही ते बघायचं आहे. कसं बघणार? df डॉट इज नल. ठीक आहे, करेक्ट. बट याने काय बघा, ट्रू 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 म्हणजे आहे. ठीक आहे, हे काय सांगतं? इफ देअर आर नल व्हॅल्यूज प्रेझेंट. ठीक आहे, बट आता हे काउंट करायला खूप डिफिकल्ट जाईल ना, त्यापेक्षा मी कसं करेन, एकाच वेळा सगळ्यांना काउंट करेल. कसं? df डॉट इज नल डॉट सम म्हणजे काय? जे आहे त्यांचा सम केला. बघा, एजमध्ये किती आहे? 200. सॅलरीमध्ये किती आहे? 200. एक्सपिरियन्समध्ये किती आहे? 200. सो आपल्याला 200 नल व्हॅल्यूज क्लिअर करायचे. समजलं? ड्रॉप करू शकतो. येस, बट ते आपल्या याच्यामध्ये येतं. ठीक आहे, चलो, गुड पॉईंट. जर नल व्हॅल्यूज अशा आहेत लाईक लेटचे, बट कशाला करायचं ड्रॉप? म्हणजे मी तरी ही प्रॅक्टिस करत नाही. जर तुमच्या नल अशा की 1000 रोज आहेत, त्यातले फक्त 5-6 व्हॅल्यूज अशा आहेत ज्या नल आहे, तुम्ही त्यांना ड्रॉप करू शकता. बट त्याच्याने काय होतं माहिती आहे का? 99.7% ॲक्युरेसी येणार होती, तर ती 99.3% येईल. काहीच फरक पडणार नाही. ठीक आहे, बट आपल्या मॉडेलला फरक पडतो आहे. मशीन लर्निंग मॉडेल किंचित का होईना पडतो फरक. किंचित म्हणजे अगदी अरे काहीच नाही रे, म्हणजे नसलं तर जमा ठेवा. बट इफ यू वॉन्ट टू बी ॲक्युरेट इनफ, मग नाही करायचं, मग रिप्लेस करून टाकायचं. काय किती वेळ लागतो? 2 मिनटात तर शिकवेल मी. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बोलू शकता तर इंटरव्ह्यूअर सांगू शकतो तुम्हाला की लेट्स से आय ओनली हॅव 1% ऑफ नल व्हॅल्यूज, व्हॉट यू विल डू? सर, ॲज पर डेटा ॲनालिटिक्स, ॲज if I could say from the book of data analytics, we could drop those values, drop any असं येतं. हे बघा, df डॉट ड्रॉप एन ए बोललो ना. ठीक आहे, इन प्लेस ट्रू म्हणजे जिथं जिथं ट्रू आहे ते ड्रॉप करून टाका. ठीक आहे, सर वी विल ड्रॉप दिस व्हॅल्यू युझिंग df डॉट ड्रॉप एन ए, बट वॉट आय पर्सनली सजेस्ट टू रिप्लेस इट विथ एनी मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी that would maintain the accuracy of the data set and ultimately of the insights. असे आन्सर करायचे इंटरव्ह्यूमध्ये. कळलं का? चलो, काय कळलं आपल्याला? एज सॅलरीमध्ये. आता टू रिप्लेस द नल व्हॅल्यूज, 3 गोष्टी तुमच्याकडे ज्याच्याने तुम्हाला ते फिल करावं लागतात. ठीक आहे, फिल विथ मीन, फिल विथ मीडियन आणि फिल विथ. आता मीन, मीडियन, मोड माहिती आहे काय? नाही माहिती. मीन म्हणजे काय? ॲव्हरेज. हे सगळ्यांना माहीत असतं. चला, होय, मीन म्हणजे काय रे? गुड. मीडियन म्हणजे काय रे? मीडियन म्हणजे एनिवन? चुकलात. मिडल इथे इंटरव्ह्यूअर पकडेल. मिडल व्हॅल्यू ऑफ अ सॉर्टेड डेटा. काय? मोड. हां, सॉर्टेड इन अ सेंस, सॉर्टेड म्हणजे एकदा असेंडिंग किंवा डिसेंडिंगमध्ये. मीनला थोडी फरक पडेल असेंडिंग डिसेंडिंगचा. ठीक आहे, मोड म्हणजे काय? याचं एक्झाम्पल कसं देईल? मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू म्हणजे मोड म्हणजे काय? लेट्स से तुमच्या सगळ्यांकडे कार आहे, कुठली पण घ्या, टाटा, किया, महिंद्रा अँड होंडा. तर सगळ्यात जास्त कुठल्या रिपीट झाल्या? तर मग मोड काय झाला? कळलं मोड म्हणजे काय? कळलं का आता?
तर आपण ह्या तिन्ही गोष्टींनी ज्या नल व्हॅल्यूज आहेत त्याला रिप्लेस करतो. पहिले तर मला एक सांगा, इज देअर एनी डिफरन्स बिटवीन मिसिंग व्हॅल्यू अँड नल व्हॅल्यू? हो की नाही? हां, येस, देर इज अ डिफरन्स. काय? नल व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू जी रेकॉर्ड झाली आहे बट फॉर्मॅटने झाली आहे. एक काहीतरी मिसलिनियस आलं आहे. मिसिंग व्हॅल्यू म्हणजे काही जी रेकॉर्डच झाली नाही आहे. पहिला डिफरन्स. सेकंड डिफरन्स काय की मिसिंग व्हॅल्यू, जर व्हॅल्यू रेकॉर्ड नाहीच झाली आहे म्हणजे काय तिथे काही मेमरी पण त्यांनी यूज केली नसेल. एखादी रेकॉर्ड झाली आहे पण मग नल आहे म्हणजे काही ना काही छोटीशी स्पेस घेतली असेल. कळलं? दोन गोष्टी या डिफरन्स आहे. चलो, आता मुद्दा असा आहे की कधी मीन वापरायचं, कधी मीडियन वापरायचं अँड वेन टू यूज मोड, ह्या तीन गोष्टी आहे. करेक्ट? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू कॉलम कुठल्या कुठल्या होत्या आपल्याला. df डॉट इज नल डॉट सम बघून घेऊ ना परत. एज. आता सगळ्यात पहिले ए इक्वल्स टू, आता अरे यार लेट्स से मीन मिडियन मोड करायचं आहे. आता मीन तेव्हा यूज करायचं जेव्हा ज्या कॉलममध्ये तुमचं नल व्हॅल्यूज आहे त्या कॉलमची एक स्पेसिफिक रेंज आहे डेटाची. मला एक सांगा, तिघांपैकी कोणाची स्पेसिफिक रेंज असेल रे? एजची. का बरं? एम्प्लॉय काम करताना 2 वर्षाचं बाळ तर काम नाही करणार आहे. करेक्ट? 18 वर्षाच्या पुढे असतील आणि 60 वर्षाच्या खाली असेल. एक रेंज झाली का? जेव्हा पण रेंजमध्ये डेटा मिसिंग असेल तर त्यावेळेस तो मिसिंग डेटा, सॉरी नल डेटा रिप्लेस करायला तुम्ही काय वापराल? मीन. कळलं? कळलं? आता बघू. लेट्स से ए इक्वल्स टू, कसं बघता बघा, कुठल्या कॉलममध्ये करायचं आणि काय करायचं आहे नीट लक्षात ठेवा. असा सिंटॅक्स लक्षात ठेवायचा. काय? एज डॉट काय करायचं आहे? मीन काढायचं आहे. काढला मीन आणि प्रिंट करू आपण एला. आला का मीन? ठीक आहे. हे काय सांगायचं, हे तर राहूच द्या, इथे मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं. कुठल्या कॉलममध्ये अँड अरे माझा को पायलट एकदम स्मार्ट आहे. बरं का, त्याला कुठली पण भाषा बोलायला लावते मी, सगळं बोलेल तो. कळलं का? काय? कुठल्या कॉलममध्ये आणि काय व्हॅल्यूने फिल करायचं आहे, सॉरी काय फिल करायचं आहे, काय करायचं आहे असं वाटतं मी. हे असंच लक्षात राहील. ठीक आहे. आता काय काढलं आपण? मीन काढलं. एक मिनिट, इसको मैं हटा देता हूँ. काय काढलं आपण? मीन काढलं. आता हा मीन कुठे फिल करायचा आहे? करेक्ट? फिल एन ए कॉमा इन प्लेस इक्वल्स टू ट्रू. म्हणजे ट्रूच्या ठिकाणी कोणाला फिल करायचं आहे? ए को. बरोबर ना? याला तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. याला जर तुम्हाला म्हणजे आता एक आहे की जिथे जिथे आहे तिथे तिथे एक तर रिप्लेस करा किंवा नवीन कॉलम बनवा. नवीन कॉलम बनवायची का तिथेच रिप्लेस करायचं? तिथेच करू. अननेसेसरी कॉलम्स का वाढवायच्या? नवीन कॉलम जर वाढवायचा असेल तर सरळ इकडे एक नवीन कॉलमला नाव द्यायचं, न्यू, आणि मग इकडे फिल इन हे बघा असं. कळलं का? df न्यू. न्यू काय? ही नवीन कॉलम बनेल. लेट्स से न्यू एज. ठीक आहे. नाही तर डायरेक्ट df एज डॉट फिल इन ए मध्ये कोण स्टोर आहे आपला? हो गया. चलो बघायचं. df डॉट इज नल, हे बघा न्यू एज आलं का? 0. म्हणजे याच्यात कुठले नल व्हॅल्यूजच नाही आहे. आणि जर मी हे ठीक आहे, जर मला डिलीट करायची कॉलम तर कशी करेल मी?
डेल न्यू एज हट गई. ठीक आहे. आणि जर मला इथेच रिप्लेस करायचं आहे, ठीक आहे, आणि आता मी याला रन करतो. हे बघा 0 झालं का, आणि न्यू एज निघून गेलं. कळलं का रे? किती सोपं आहे. कायच याच्यात, समजलं का? हो म्हणाल 2 दिवसात विसरा, मला विचारा, कारण की प्रॅक्टिस नाही करत आपण घरी. रिलायबल खूप झालेत, नवनाथ सरांना सांगणार आहे मी. चलो, कळलं? पहिलं कळलं मीन कसं वापरायचं, कुठे वापरायचं, हा मुद्दा आहे. तुमचा 50% इंटरव्ह्यू याच्यावर होईल. मीन काय विचारतील, कुठे वापरायचं विचारतील, कसा वापरायचा विचारतील, बास. आणि तुम्हाला एक सांगतो, एक ट्रिक आहे इंटरव्ह्यूची, मी कोणी सांगणार नाही तुम्हाला, मी पण प्रॅक्टिस केली आहे. पण आता मी जेव्हा इंटरव्ह्यू घेतो तेव्हा मी करू नाही देते कोणाला, इथे नाही माझ्या कंपनीत, बट इथे व्हॉट आय डू इज लाईक व्हॉट आय यूज टू डू इज, एखादी गोष्ट मला येत असली ना, मी वेळ घ्यायचो, टाईम निघून जायचा ना इंटरव्ह्यूचा. माझे मोस्टली ऑनलाईनच झालेत सगळे. मुद्दाम टाईम घ्यायचो मी. ॲक्च्युली लाईक हाच क्वेश्चन मला विचारलं होतं म्हणून मला आठवलं. मी 4 वेळा DF लिहिलं होतं. नंतर मग सांगितलं, आलं मला, ओके. तो म्हणे ओके गुड, टेक युअर टाईम. नंतर मग तो शेवटला बोलायला लागतो, बी क्विक, मला अजून क्वेश्चन विचारायचं आहे, 1 मिनिट 1 तास राहिला, असं. ठीक आहे, असं नाही की 5 मिनटं लावत आहे. क्वेश्चन समजून घेतला ना, 2 सेकंड समजायला घ्या, विचार करायला 5 सेकंड घ्या, 5-6 सेकंड, ठीक आहे. नंतर मग आन्सर करा, ठीक आहे, असं करत ओके सर, मग आन्सर करा, मग थांबा, मग त्याने क्रॉस क्वेश्चन विचारलं, अजून 5 सेकंड थांबा. असे करत तुम्ही 10 मिनटं तरी कन्झ्युम कराल. म्हणजे जो 1 तासाचा इंटरव्ह्यू येतो बरोबर 40 मिनिट्सचा होऊन जातो, 50 मिनिट्सचा होऊन जातो. त्यात 15 मिनटं त्यांनी क्वेश्चन विचारायलाच लावले, अजून कमी होऊन झाला वेळ. कळलं का? हे खूप बारीक टॅक्टिक्स, यांना ते शिकवलं आहे मी, यांनी त्याच वापरल्या त्या ड्राईव्हला. त्यांना वाटलं मला समजणार नाही, तुम्ही तर नाही बाकीचे, आणि त्यांना वाटलं मला कळणार नाही, बट मला समजत होतं सगळं. हे मीच शिकवलं ही ट्रिक. झाला तो यश पण झाला सिलेक्ट. आठवतं का यश? साईडला बसायचा, झाला तो सिलेक्ट. काय चाला त्याचं. चलो गुड. कळलं एज कसं वापरायचं, सॉरी मीन कसं वापरायचं. नेक्स्ट इज मीडियन. आता मीडियन कधी वापरता, यू यूज मीडियन वेन यू हॅव स्क्यूड डेटा. स्क्यूड डेटा म्हणजे काय? स्क्यूड डेटा म्हणजे काय, जर तुमच्या सगळ्यांकडे आता लेट्स से त्यांच्याकडे 1000, 2000, 1000, 3000, 5000, 7000, माझ्याकडे 1,00,000 रुपये डेटा आहे ना, असं व्हेरिएबल आहे ना, खूप वेळ खाली झालं, त्याला स्क्यूड डेटा म्हणतात. ऑनलाईन बघून घ्या एकदा. आणि दुसरी गोष्ट, एक कन्सेप्ट येते आता आउटलायर्सची. उद्या इन डिटेल सांगेल मी आउटलायर्स काय आहे. आउटलायर्स आर एक्स्ट्रीम डेटा पॉईंट्स ॲट आयदर एंड्स ऑफ युअर डेटा. खूप चुकीचं सांगितलं तर सगळ्या बुक्समध्ये चुकीचं आहे. आउटलायर्स म्हणजे काय, असे डेटा पॉईंट्स असतात जे तुमच्या जो डेटा आहे, लेटचे आता आपण बघितलं ना कोणाकडे किती, लेटचे 1000 तुमच्याकडे आहे, माझ्याकडे किती 1,00,000 रुपये होते. ठीक आहे, मग मी कोण झालो, एक आउटलायर झालो. का बरं? आउटलायर एक अशा डेटा पॉईंट आहे जो बाकी डेटापेक्षा व्हॅरी करतो. करेक्ट? ठीक आहे. आणि मी जी डेफिनेशन सांगितली तुम्हाला, हे सगळं काय सांगतं, हे सगळं टेक्स्टबुक सांगतात. मी काय डेफिनेशन सांगतोय, आउटलायर्स आर द डेटा पॉईंट्स विच व्हॅरी outliers are data points at either ends of your data which varies at either ends of your data. either ends of your data म्हणजे काय, इथे एक व्यक्ती याच्याकडे आता लेट्स से 100 रुपये, माझ्याकडे किती 1,00,000 रुपये, तुमच्याकडे किती 1000, 2000 हे कसं, तो व्यक्ती पण कोण झाला, एक आउटलायर झाला. ही खरी डेफिनेशन आहे आउटलायरची. ठीक आहे. ऑनलाईन वाचताना थोडी चुकेल, लिहिताना ही लिहा नोटबुकमध्ये, आणि सांगताना पण ही सांगा. खूप फरक पडतो इंटरव्ह्यूमध्ये. ही डेफिनेशन तुम्ही सांगितली तर. आउटलायर हँडल करायचे टेक्निक्स उद्या बघू. बट कळलं मीडियन कधी वापरायचा. मीडियन काय आहे रे, मिडल मोस्ट व्हॅल्यू. नेहमी मी एक एक्झाम्पल देतो.
शॉपिंग केली आहे FC रोडला, ठीक आहे. समोरचा व्यक्ती 1000 बोलतो, तुम्ही किती बोलता? नाही मग तुम्हाला नाही जमत. हां 500. नाही अहो, मी त्यांच्यासोबत जातो तर डायरेक्ट 200 पासून सुरू करतो. आई, माझी ताई, माझी बहीण, तो मलाच तसं होतं. हां करता बरोबर, कारण मग त्याला माहिती पाहिजे की नाही हे 200लाच मिळेल. असं तुम्ही अगदीच चांगली गोष्ट आहे त्याला 200ला लागते, मग कशा एंटरटेन करतील ते. सो लेट एक 250. चलो निखिल, गुड. निखिलला अनुभव आहे. 1000 बोलला, 250 बोलला, तुम्ही मग काय म्हणता? हे जाऊ दे, तुझं नाही माझं नाही, एक मिडल व्हॅल्यू. कळलं का बरं? एक आउटलायर तो खूप सांगत होता, तुम्ही खूप कमी सांगताय आणि डेटा सगळं मध्ये आहे. तर याच्यामधला एक पॉईंट पकडून त्याला पुढे चालू. मिडियनमध्ये तसं होतं. जर डेटा आता एजमध्ये खूप व्हॅल्यू असतील का? नाही. सॅलरीमध्ये बघा, एकाची जो एक्सपिरियन्स त्याची सॅलरी खूप असू शकते आणि जो फ्रेशर त्याची सॅलरी खूप कमी असू शकते. जो CEO आहे त्याची सॅलरी 5 लाख आहे, जो फ्रेशर आहे इंटर्न आहे त्याची सॅलरी किती आहे? 5000 रुपये. आहे का फरक? खूप स्क्यूड डेटा झाला ना. मध्ये बघा कोणाची 60 असेल, कोणाची 80 असेल, कोणाची 2 लाख असेल, खूप असेल ना. तर जर सॅलरी कॉलम किंवा अशा काही कॉलम ज्याच्यामध्ये स्क्यूड डेटा आहे त्याच्यामध्ये जर नल व्हॅल्यूज आल्या, त्या पॉईंटला तुम्ही रिप्लेस करायला काय वापराल? मीडियन. का बरं वापरायला कळलं ना? तुझं नाही माझं नाही, मिडल व्हॅल्यू. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. कसं वापराल? B = DF. कुठल्या कॉलममध्ये करायचं आहे आणि काय करायचं आहे? क्या हुआ? कळलं? मिडियन बघायचं किती आला का? 50,911 मिडियन आलाय. हा कुठे फिल करायचा आहे? सॅलरीमध्ये. तर मग कसं? DF हे बघा येऊन जातं लगेच इथे. सॅलरी डॉट फिल येणे काय? कोणाला? B कुठल्या जागेवर? इन प्लेस. आलं का? ओके ठीक आहे, चेक करू. DF डॉट इज नल. झालं का? 2 कॉलम्स आपण काय केल्या? क्लिअर केल्या. कुठली राहिली? एक्सपिरियन्स. चेक करत राहू ना आपण, लास्टला चेक करू. आता काय उरलं? मोड. मोड कधी वापरता माहिती आहे? मोड इज मोस्टली यूज फॉर द कॅटेगॉरिकल डेटा किंवा डेटा विथ वर्ड्स. जिथे वर्ड्स असेल तिथे तुम्ही एक मीन मीडियन मोड नाही लावू शकणार. त्यावेळेस मग तुम्ही काय वापराल? मोड. ठीक आहे. किंवा मग असं असेल 1 1 2 2 3 4 5. एक्सपिरियन्स तसा असू शकतो ना, एखाद्याला 25-26 वर्षाचा एक्सपिरियन्स, 30 वर्ष एक्सपिरियन्स, जास्त जास्त तसं असेल. ठीक आहे. सो आता इथे नव्हतं एक्सपिरियन्स, किंवा जर तुमच्याकडे कॅटेगॉरिकल असेल तर तेव्हा तुम्ही काय वापराल? मोड. ठीक आहे. कसं? इसका थोड़ा सिंटॅक्स चेंज होता है. DF एक्सपिरियन्स एकाच लाईनमध्ये लिहिलं आहे. डॉट फिल येणे DF एक्सपिरियन्स डॉट मोड असं 0 टाकावं लागतं बस. एक्स्ट्रा बस, नथिंग. इन प्लेस टू सिंटॅक्स आहे त्याचं तसं. येलो. ठीक आहे. एकदा आपण वरती बघू. हां इथेच बघू म्हणजे दोन्ही ठिकाणी कळेल. हे बघा, पहिल्या 5 कॉलममध्ये कुठे होतं? इथे नॅन होतं ना. अजून कुठे होतं? अच्छा इथेच होतं. ठीक आहे, चेक करा. आता मी DF डॉट हेड करतो. हे बघा रे 38 आलं का? ठीक आहे. इथे नॅन
हे बघा ज्ञान होतं बा चौथ्या पॉईंटला, सॉरी पहिल्या आणि दुसऱ्याला पण होतं. करेक्ट. हे बघा 38 पॉईंट आला. झाला तुमचा डेटा क्लीन. ठीक आहे. उद्या आउटलायर बघू, डिटेक्ट कसं करतात इथे समजून घे. डिटेक्ट कसं करतं हँडल करण्यासाठी एक मेथड आहे, पण मी तुम्हाला 4 सांगेल. उतना 4 बता देना इंटरव्ह्यू में. ठीक आहे. आउटलायर्स काय विचारतात 100%. ठीक आहे. तुमचं आज लेक्चर आहे, आपण थांबून जाऊ 9:30ला. फाईल पाठवतो लगेच, वर्क करा फाईलवरती अँड लेट मी नो इफ यू हॅव लाईक इफ यू हॅव डन विथ इट. लिंक्डइनला पाठवून द्या. पोस्ट केलं का? किती लोकांनी केलं रे पोस्ट? येस. हाऊ मेनी ऑफ यू हॅव डन द पोस्टिंग ऑन लिंक्डइन? सांगतो ना, तुम्ही लगेच तिकडनंच घ्याल. नल व्हॅल्यू पकडा कुठून तरी, ऑनलाईन भेटेल कुठे ना कुठे. शोधा आज जरा, टास्क करा. ठीक आहे अजून आपल्याकडे 2 लेक्चर आहे. अरे कोणीच नाही केलं का पोस्ट तुमचं? ठीक आहे, चलो. आय होप आज तरी कराल. नंपायचा प्रोजेक्ट तेव्हा पांडासचा एक वेळ होऊन जाईल. डेटा क्लिनिंगचा प्रोजेक्ट, 2 प्रोजेक्ट होऊन जातील तुमचे. काय पाहिजे अजून? दोन्ही दाखवून द्या इकडे जेव्हा तुम्हाला विचारतील. ठीक आहे. Okay, then you can leave. Thank you. Thanks a lot. Best of luck for your Power BI. इथेच आहे का लेक्चर? आदित्याला आहे का? जे जे सांगितलं त्याच्यावर लक्ष द्या. थोडा आता ॲटिट्यूड चेंज करा. बोलो आपण. हां. कुठलं लेक्चर आहे तुमचं? किती वाजता? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती मुलं असतात रे तुमच्या बॅचला? ऑफलाईनला आणि ऑनलाईनला पण तेवढेच, पण 10 ते 12. तुम्ही काय सगळे डेटा अनालिटिक्सलाच आहे का? हां, मी डेटा सायन्सला आहे आणि बाकीचे डेटा अनालिटिक्स. सर आपलं पायथन कधी स्टार्ट होईल? सध्या ते SQL चालू आहे. ते माहीत नाही यार कसं असतं. म्हणजे ॲक्च्युली मी तर फुल टाईम नाही ना सर. मी नाही आहे ना फुल टाईम. मी जॉब करतो. चालू आहे Sir,